एक 4थीतला मुलगा होता. शाळेत भाषण स्पर्धा होत्या. वर्गात सगळ्यांच्या समोर भाषणाला उभा राहिला. बोलायला सुरुवात केली आणि सगळा वर्ग खो 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 खी 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 हसायला लागला. त्याची खिल्ली उडवायला लागला. भाषण करणारा पोरगा तोतरा होता. चोचरा बोलत होता. त्याचे त्या चोचरे तोतरे बोल ऐकले आणि सगळे वर्गातले पोरं खळून हसायला लागली. त्या पोराला प्रचंड मोठा अपमान वाटला. गलबलून आला. डोळ्यातनं खळदिशी पाणी ओघळलं आणि अश्रू पुसत तो वर्गातनं बाहेर पडला. विलक्षण अपमान झाला होता. आता या अपमानानंतर त्याने असं ठरवलं असतं की आपण तोतरे आहे, चोचरे आहे, जन्मजात व्यंग आहे आपल्यात, आपण उत्तम बोलू शकत नाही, उगाच आपण बोलायची चूक केली. झाला ना अपमान. आता परत आयुष्यात कधीच बोलणार नाही, कधीच भाषणाला उभा राहणार नाही. हे नैसर्गिक होतं हा विचार करणं. पण या मुलानं मात्र वेगळा विचार केला. तो काय म्हणाला मुलगा माहितीये? जी मुलं आज माझ्या बोलण्यावर हसलीत तीच मुलं उद्या माझ्या बोलण्यावर टाळ्या वाजवतील.